आज या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांना भेटायला आलो होतो. गेली 15पासून हा लढा आपला चालू आहे. सर्वसामान्यांसाठी दरपत्रक लागावेत, शहरामध्ये असतील, ग्रामीण रुग्णालयात असतील, त्यानुसार त्यांनी किती वेळा पत्र काढली, सूचना दिल्या, पण तरीसुद्धा काही दर्शनी भागात आज तागायत काही दवाखान्यामध्ये दरपत्रक लागले गेले नाहीत. त्यातून होणारी हेळसांड, रुग्णांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होते. लॅबमध्ये काही ठिकाणी दरपत्रक नाही, काही ठिकाणी चाचण्या होतात, त्या ठिकाणी दरपत्रक नाहीत. हे वारंवार सांगूनसुद्धा आदेश मात्र पायमल्ली केले जातात. त्या संदर्भात मी आज सिव्हिल सर्जन साहेबांची गाठ घेऊन भेटलो. त्यांनी मला आश्वासन दिले की रवी कांबळे या ठिकाणी पुन्हा एकदा पत्र काढण्यात येईल आणि पुन्हा एकदा आदेश देण्यात येतील त्यांना सगळ्यांना. आणि मला वाटतं या आदेशात पायमल्ली होऊ नये. जनता आता सुज्ञान झालेली आहे. जनतेचं होणारं नुकसान तर इथलं पुढं थांबावं. ग्रामीण भागात असेल, शहर भागात असेल, तर सर्वसामान्यांना ही होणारी पिळवणूक थांबावी ही साहेबांना मी विनंती केली. आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरच याचा छडा लागला जाईल आणि येत्या 26 जानेवारीपर्यंत हे जर व्यवस्थितरित्या नाही झाल्यास उद्या 26 जानेवारीला आपण कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर, कलेक्टर ऑफिससमोर आत्मदहनाचा इशारा त्यांना दिलेला आहे. आणि ही वेळ जर येत असेल तर दुर्भाग्य समजतो की गेली 15 सालापासून आज 26 झाला, 11-12 वर्षे हा माझा लढा चालू आहे. आणि या लढ्याला कुठंतरी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये हीच माझी विनंती आहे. आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा साहेबांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र.